नमस्कार, मी निलेश जगताप. तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता न्यूज. 2024ची विधानसभा निवडणूक पार पडली. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल्या मताधिक्यानं विजय शिवतारे यांनी विजय मिळवला. गेले काही दिवसांचा काळ गेलाय. बापू, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आमदार म्हणून निवडून आलात त्याबद्दल अभिनंदन. गेले बरेच काही दिवस झाले मला अनेकांचे फोन येत होते की विजय बापू शिवतारेंची एखादी मुलाखत घ्या. निवडणुकीपूर्वीचे बापू, निवडणुकीनंतर त्यांची भूमिका काय बदलली आहे का, काय मुद्दे बदललेत का, किंवा गुंजवणी, विमानतळ, हे सगळे प्रश्न आहेत. तालुक्यामध्ये सध्या सावकारकीचा विषय गाजतोय किंवा इतरही अनेक मुद्दे आहेत. या सगळ्यांवरती विशेष मुलाखत करतोय. पुरंदरच्या राजकीय पटलावरची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली मुलाखत आहे. मुलाखतीमध्ये स्वागत. बापू, विजयानंतरची पहिली मुलाखत आहे, काय प्रतिक्रिया तुमची, कसं पाहताय विजयाकडे? प्रथमतः पुरंदर हवेलीच्या स्वाभिमानी जनतेचं मी मनापासून आभार मानतो, त्यांना साष्टांग नमस्कार करतो. 2019ला मला खंत होती की मी एवढी कामं करून देखील लोकांनी मला का नाकारलं. ठीक आहे, तो एक वेगळा प्रकार होता. काही गोष्टी, राजकारण त्याच्यात खूप मोठं कट आणि षडयंत्र होतं. बरोबर, आता लोकांना गेल्या 5 वर्षामध्ये विजय शिवतारेंची, बापूंची जाणीव झाली की बापू असते तर हे झालं असतं, बापू असते ते झालं असतं. रस्त्याचे खड्डे भरले गेले नाही, पाणी नाही पुरंदर उपसाचं, गुंजवणी बंद पडलेलं आहे, विमानतळाचं काहीच भविष्य नाही. आणि त्यामुळे लोकांना 2019ला जी मला खंत होती ती मला 2024मध्ये भरून निघाली. आणि काम करणाऱ्या माणसासाठी, काम करणाऱ्या माणसाच्या प्रती लोक किती द्वेषाने, उत्साहाने मतदान करून त्याला निवडून आणतात, हा प्रकार मला इथे दिसला. आणि अपेक्षेच्या पुढे उत्स्फूर्तपणे, गुप्तपणे, उघडपणे ज्या ज्या पद्धतीने करता येईल तसं प्रत्येकाने आपला रोल केला. आणि इतक्या प्रचंड मताधिक्याने, ठीक आहे, जरी महायुतीचे 2 उमेदवार होते त्याचा आता बोलण्यात काही अर्थ नाही, परंतु एवढ्या मोठ्या मताधिक्याने लोकांनी मला निवडून दिलं. खरी माझ्या कामाची 2014चे 18चे ती पावती मला आत्ता मिळाली. तुम्हाला विजयाची खात्री होती बापू? 1000% खात्री होती. इनफॅक्ट मी थोडा, माझा अंदाज होता की 50,000 मताचं मताधिक्य होईल. ठीक आहे, 25-27,000 सुद्धा काही कमी नाही, परंतु आनंद आहे, मनापासून आनंद आहे. आणि इतका मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा लोकांनी प्रचंड विश्वास बापूंवर दाखवला आहे त्यावेळेस माझी जबाबदारी एवढी प्रचंड वाढली आहे. असाही माझा तो स्वभाव आहे की पुरंदर हवेलीचा मी आमदार म्हणून नाही, पुरंदर हवेलीचा कुटुंब प्रमुख म्हणून काम करतो मी मनापासून. म्हणजे जेवढं प्रेम माझ्या मुलांवर तेवढंच प्रेम या भागातल्या सर्व तरुण तरुणींवर, मुलांवर माझं आहे. आणि मग त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, सततची 24 तास माझी ती धडपड असते. आणखी काय नवीन केलं का पाहिजे, आणखी काय नवीन केलं पाहिजे. आणि म्हणून निश्चितपणे ती जबाबदारी आता सर्व लोकांनी माझ्यावर दिली आहे. मी जाहीर केलं की 1.5 वर्षाच्या आत गुंजवणीचं पाणी पुरंदरला फिरणार म्हणजे फिरणार. तुम्ही ठाम आहात त्या शब्दात? 1.5 वर्षात पाणी येणार? विजय शिवतारेंना आपला स्वतः एवढा प्रचंड आत्मविश्वास आहे. आणि मग तो आत्मविश्वासाचं टार्गेट गाठण्यासाठी मी कुठे नाचेल, कुठे काय करेल, कोणाच्या डोक्यावर पाय देईल, काय सांगते, पण माझ्या लोकांचं हित जिथे आहे तिथे मी ते पूर्ण करणार. कारण पाणी आलं, पाणी 5 वर्ष न आल्यामुळे 3 वर्षात कंप्लिशनचं ठेका होता आणि 2 वर्ष पाणी फिरून दाखवायचं. 2 वर्ष पाणी न मिळाल्यामुळे प्रचंड नुकसान, दुष्काळाच्या काळामध्ये हजारो कोटीचं नुकसान शेतकऱ्यांचं झालं. उद्ध्वस्त झाले काही शेतकरी ज्यांच्याकडे पैसा, पाणी टँकरने बाग वगैरे जगवण्यासाठी पैसे नव्हते, असे लोक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे आता टीका करण्याऐवजी कोणत्याही परिस्थितीमध्ये 1.5 वर्षाच्या आत, आणि म्हणून मी इलेक्शन झाल्यानंतर जवळजवळ 20-25 दिवस मतदारसंघात वेळ कमी दिला. मतदारसंघात सत्कार होतील, काय होईल, हे होईल, पण माझ्या डोक्यात त्या सत्कारांपेक्षा महत्त्वाची जबाबदारी होती. आणि म्हणून सर्व डिपार्टमेंटच्या मुंबईमध्ये बैठका, कोणाला काय डिपार्टमेंट मिळाले त्याच्या अगोदर त्या डिपार्टमेंटचे जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत, शेवटी सचिवांच्या मार्फतच सर्व काम होत असते. वेगवेगळ्या प्रकल्पांतर्गत सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुठचा प्रकल्प असेल तर तो गुंजवणी. सुदैवाने मी जेव्हा 14 ते 19 मंत्री होतो त्या काळामध्ये धरण पूर्ण केलं. त्याच काळामध्ये मी पाईपलाईनची ऑर्डर दिली.
महाराष्ट्रात असं क्वचित एखादं उदाहरण असेल किंवा नसेल की 2.5 वर्षात एकाच टर्ममध्ये धरण पूर्ण होणे आणि वितरण व्यवस्थासुद्धा त्याची EPC एकत्रितपणे 1307 कोटीची होणे ही महाराष्ट्रातली एकमेव उदाहरण असेल. दुर्दैवाने मी पडलो, अदरवाईज हे पाणी कधीच आलं असतं. न आल्यामुळे नुकसान झालं ते सोडा, परंतु आता ते पुढे कसं करायचं या बाबतीमध्ये कृष्णा खोरे महामंडळाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असतील, कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, सुप्रिंटेंडिंग इंजिनियर या सगळ्यांचे मी 2-2, 3-3 तास चर्चा घेतल्या. आणि त्याच्यामध्ये जे L&Tने जो बदल केला होता 20 जुलै 2020ला, पहिली ओरिजिनल लाईन ही वरून होती, हरणी बिरणी असं करत, ती त्यांनी जोर मांडकीतून काढून 50 किलोमीटर लाईन शॉर्ट केली होती आणि कंपनीने त्यांचा फायदा पाहिला होता. तो आता आपण बदल केला आणि जी ओरिजिनल लाईन होती टेंडरमध्ये त्याचप्रमाणे करायला सुरुवात देखील केली. 2-3 किलोमीटर काम झालं देखील, परंतु आता त्याला प्रशासकीय मान्यता घेणे, सुधारित प्रशासकीय मान्यता, सुप्रमा महत्त्वाचा विषय. मी मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोललो आहे, तो आता सबमिट झाला आहे. SLTAC म्हणजे राज्य तांत्रिक सल्लागार परिषदेला मान्य होईल, तिथून तो कृष्णा खोरे मंडळात जाईल आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळाच्या मान्यतेला येईल. माझ्या मते 1 महिनाभराच्या पिरियडमध्ये ही मान्यता झाली की फुल स्पीडमध्ये बाकीचं काम सुरू होईल. आणि त्यामुळे 1.5 वर्षाचा जो स्पॅन आहे आपला, त्या स्पॅनमध्ये सहज म्हणजे 1.5 वर्ष तर मी जास्त बोललो, कारण त्याचं कारण असं आहे की परिंच्याचं पंपिंग स्टेशन आहे, शिंदेवाडीचं पंपिंग स्टेशन आहे, वर येणारं याला जे असणारं बुस्टर पंप्स आहेत भिवडीला, त्याच्या सिव्हिल थोडा वेळ लागतो. पाईपलाईन तर 7-8 महिन्यामध्ये सगळ्या एकत्र 50-100 मशीन टाकल्या तर 6 महिन्यात पाईपलाईन पूर्ण होऊ शकते. त्यामुळे टार्गेट ते करून पैसे त्याला मिळवण्यासाठी परवा पंतप्रधान होते त्यावेळेस मी पत्र दिलं की 1000 कोटी जर एकत्रितपणे एका प्रकल्पाला द्यायचे असतील तर ते राज्य सरकारला शक्य होईल की नाही. आणि म्हणून हा प्रकल्प बळीराजा स्कीम आहे किंवा इतर स्कीममध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फंडिंग सकट घेता येईल का, त्याची देखील चाचपणी चालू आहे. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की ही पाईपलाईन L&T सारखी कंपनी ते पैसे आले नाही आले तरी ते काम करत राहतात. त्यामुळे तो एक प्रकल्प पूर्ण होईल, गेम चेंजर होईल. महत्त्वाचा आणखी जो विषय आहे तो विमानतळाचा आहे. बापू तोच विषय, कारण विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे एक नेते तर भरसभेत असं म्हणाले होते की विमानतळ आलं काय आणि गेलं काय, आम्हाला काहीच देणं घेणं नाही. तालुक्यातल्या लोकांमध्ये विमानतळाबाबत आजही वेगवेगळे संभ्रम आहेत, किती निधी बाजार मूल्याप्रमाणे घेणार, किती मूल्य मिळणार, वेगवेगळ्या चर्चा आहेत. विमानतळाबाबत नेमकं काय सध्या चालू आहे? नाही, असं आहे की बघा, मी जेव्हा 5 वर्षापूर्वी जेव्हा ऑफर केली होती त्यावेळेस स्वेच्छा खरेदीची ऑफर होती. मी तुम्हाला सांगतो की काळ्या अक्षराने काँग्रेसच्या लोकांची नावं लिहिली जातील. समृद्धी मार्गाला जे प्रपोजल होतं ते सेम प्रपोजल मी इथे करत होतो. एवढंही ठरलं होतं की 4,500 कोटी 2019चं सरकार आल्यावर पहिल्या आठवड्यात आपण स्वेच्छा खरेदी, भूसंपादन नाही, तुम्ही स्वतःहून या आणि 701 किलोमीटरची समृद्धी मार्गाची जमीन 3 महिन्यात लोकांनी दिली होती जेव्हा चांगले रेट मिळाले. आपण रेट डिक्लेअर केले की हे सगळं होईल. आमचं तसं ठरलंही होतं. अमित शाह साहेबांनी बारामतीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान पहिला काम सरकार आने के बाद कौन सा करेगा, तो पुरंदर का हवाई अड्डा, उसके लिए काम सुरू करेंगे. एवढं सगळं असताना दुर्दैवाने चुकीच्या गोष्टी झाल्या. आमदाराची जी आपल्या लोकांच्या प्रती आणि आपल्या भूमीच्या प्रती जी कमिटमेंट असायला हवी ती निष्ठा नव्हती. त्यांनी पत्र देऊन दुसरीकडे न्यायचा प्रयत्न केला, त्याच्यात वेळ गेला. आणि म्हणून आता काय झालं आहे की आता जर लोकांचा विरोध असेल तर मग शेवटी सरकारी कोणतेही काम असेल जे जनतेसाठीच आवश्यक असतील, ब्रिटिशांपासूनचं आहे किंवा जे आवश्यक असेल ते कंपल्सरी भूसंपादन करून, कायदा आहे, सरकारला त्याची हक्क आहेत, त्याप्रमाणे ते करतात. पण त्याच्यात शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची आज शक्यता आहे, पण काय त्याला इलाज नाही. आणि म्हणून मी आता विमानतळ होणारे नक्की आहे, सरकारी पद्धतीने जे जे होत आहे त्या पद्धतीने मी आता स्पेक्टेटर म्हणून बघणार. ज्यांनी विरोध केला आणि ज्यांनी स्वेच्छा खरेदी नाकारली आणि सोन्याची कौलं बसवली आमच्या घरावर तरी आम्हाला नको अशा आडमुठ्या भूमिका घेतल्या, आता त्या लोकांची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांचं जे काय, कारण MIDCच्या रूलप्रमाणे भूसंपादन होणार. अगदी काही जेव्हा पुण्यासाठी एअरपोर्ट हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. DGCAने सांगितलेली सगळ्यात बेस्ट जागा ही आहे. आणि मग त्याच्यामुळे कधी कधी तर काही ठिकाणी भेटोपावर राष्ट्रपती नाहीत,
नो चॅलेंज. विमानतळ होणे ही काळाची गरज आहे, अख्ख्या राज्याच्या दृष्टीने आणि आपल्या दृष्टीने सुद्धा. काही लोक मिसगाईड करतात. विमानतळ इथे जे आहे त्या जागेवर झालं की त्याच्या आजूबाजूच्या जागा आहेत त्या जागा कमीत कमी 2,000 रुपये स्क्वेअर फीट, 8 कोटी 10 कोटी 12 कोटी रुपये एकरच्यावर विकण्यासाठी नाही, आमच्या पुढच्या पिढीला प्रचंड मोठा फायदा होणार आहे. तुमची 5 एकर जमीन आहे, 8 कोटी 40 कोटी हे होते, 100 कोटीचा प्रकल्प घेऊन एखादा कोण 5 स्टार हॉटेलवाला 60 कोटी तो टाकेल, 40 कोटी इक्विटी तुम्हाला मिळेल मालकी. तुमची 5 एकर जमीन दुसऱ्या तिसऱ्या पिढीला गुंठ्यावर येणार आहे. पण जर हॉटेल हे उभं राहिलं तर पुढच्या 10 पिढ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण, अशा प्रकारचं जर राहणीमान मिळालं, घरात बसून चांगल्या प्रकारे बिझनेसमधून पैसे यायला लागले, ह्या हॉटेलमधून मिळालेले पैसे आणखी दुसऱ्या बिझनेसमध्ये लावले, प्रचंड कोणी बिल्डिंग बांधेल, कोणी स्टोरेज करेल, कोणी शाळा बांधेल. नवीन पुणे, जसं आता मुंबई आणि नवीन मुंबई तसं पुणे आणि नवीन पुणे, फुरसुंगी, देवाची वडकी, सासवड, जेजुरी आणि विमानतळ, मी भविष्यातली 4-5 वर्षातली नवीन पुणे महानगरपालिका असं अस्तित्व इथे होईल. आणि त्यामुळे प्रचंड रोजगाराच्या संधी आमच्या पुढच्या पिढीला मिळणार आहेत. काही लोक किती दिवस आपण शेतीमध्ये, शेतीचं उत्पन्न काय आहे, त्याच्यामधून काय फायदे मिळत आहेत, कुठे ना कुठेतरी आपल्याला दुसरे रस्ते चोखाळले पाहिजेत, त्याच्याशिवाय उपाय नाही. आणि म्हणून एक नामी संधी ही या माध्यमातून आलेली आहे. निश्चितपणे लोकांनी ती करावी. हा जो विरोध करून जे चुकीचं काम जे केलेलं आहे, इतिहासात काळ्या अक्षरांनी त्यांची नावं लिहिली जातील की आमची वाया गेली वर्ष. म्हणून माझं उलट आपल्या माध्यमातून विनंती आहे जनतेला, ठीक आहे, ज्यांची जमीन जाते त्यांना थोडं दुःख होते वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. तुम्ही आता बघा रिंग रोडचे लाईन लावून पैसे घेत आहे. तो रोड रिंग रोडच्या जमिनी बागायती जमीन, सासवड ते जेजुरीचा हा जो बाह्यमार्ग आपण केला आहे, त्या बाह्यमार्गाला ऊसातून लोकांनी पैसे देऊन झाला ना तो रस्ता सुरू झाला. चांगल्या प्रकारचे पैसे मिळाले तर निश्चितपणे लोक सपोर्ट करतात. परंतु ते काही करण्याच्या आतच राजकीयदृष्ट्या हे सक्सेसफुल झालं तर आपलं दुकान बंद होईल म्हणून ज्यांनी मूर्खपणा केला आहे त्याच्यामुळे नुकसान झालं आहे. लोकांनी सहकार्य करावं. अख्ख्या सगळ्या तालुक्याचं गेम चेंजर असा हा प्रकल्प आहे. बाकी आता मी स्पेक्टेटर आहे. मी आता MIDCने एवढाच रेट का दिला, तेवढाच रेट का दिला, तो कायदा जाणेल ते महाराष्ट्र शासन आणि तुम्ही. कारण मी एवढा विश्वासाने सगळं करत असताना देखील तुम्ही माझ्या घरावर मोर्चे आणले, चुकीचा गैरसमज केला. अजूनही माझी हे आहे किंवा जिथे कुठे गरीब शेतकऱ्यांना अडचण येईल तिथे मी धावून जाईल. परंतु ज्यांनी या चुकीच्या गोष्टीमुळे हे जे निगेटिव्ह वातावरण पूर्ण महाराष्ट्रात, कोण लोक कोण आहेत बापू? सगळं वातावरण आता सगळ्यांना माहिती आहेत. काँग्रेसचे लोक, बेसिकली काँग्रेसचे लोक. राष्ट्रवादीला बारामतीला पळून न्यायचं होतं विमानतळ, त्यांना त्या सुप्यामध्ये टर्मिनल न्यायचं होतं. उघड आहे ना. दुसरी जागा कुठची होती? दुसरी जागा ते काय परमिशन घेतली होती त्यांनी नायगावची किंवा रिसेपिसीची, तिथे लँडिंग करायचं आणि टर्मिनल सुप्यामध्ये न्यायचं. कट होता हा. आणि त्या कटाला साथ देणारे बेईमान आपलेच होते. त्यामुळे मला वाटते उलट सर्व राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा एकत्र यावं, सर्व जनतेने एकत्र यावं, विचार करून याच्यातून आपल्याला हे करायचं आहे, आपल्या 10 पिढ्यांचं आहे. आज तुम्हाला सांगतो, प्रत्येक गावात गेलं, मी सकाळी बोगवाला होतो, म्हणजे 135 मुलं असे ज्यांची लग्न नाही झाली. प्रत्येक गावातली अवस्था. परवा मी पारगावला जो ॲक्सिडेंट झाला, ते 3 जो ॲक्सिडेंट झाला त्यातला चालवणारा पोरगा 38 वर्षाचा होता, अविवाहित होता आणि अडचणीत डिप्रेशनमध्ये होता. त्याचा परिणाम ते 3 जण गेले, ST खाली केले. ही जर परिस्थिती बदलायची असेल ना तर तुम्हाला पर्याय नाही. एअरपोर्टशिवाय शेतीत नाही जमत आहे. जशी ही कमर्शियल डेव्हलपमेंट होईल तसं प्रचंड हजारो संध्या आपल्या पोरांना आणि पुढच्या पिढीला मिळतील. आज किती लोकांना दर महिन्याचं इन्कम आहे. शेती जो करतो आहे, 1-1.5-2 एकर शेती आहे, मरतो सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत. शाळेच्या फी भरायची सुद्धा अडचणी अति शेतकऱ्यांची आज अशी असते. जनावरं 1-2 घरात असतील तर आठवड्याला 2-4 हजार रुपये दुधाचे मिळतात. बाकी निव्वळ शेतीवर अवलंबून असणारा जो शेतकरी आहे ना, त्याची आजही वाईट अवस्था आहे. मगाशी मी शिक्षकांना भेटलो, कोणाची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकत आहेत? ही मुलं आहेत. त्यामुळे हे जर चित्र बदलायचं असेल
तर आम्हाला आय टी पार्क आणले पाहिजेत. ते जे 1450 एकर जमीन जी आहे शासनाची, 24 जुलैला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहे की ही जमीन महसूल खात्याने MIDCला द्यावी आणि MIDCने इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून जे सगळ्यात जास्त जॉब क्रिएशन एम्प्लॉयमेंट कुठे आहे तर आय टीमध्ये. आपल्याकडे हजारो पोरं अशी म्हणजे आय टी इंजिनियर्स वगैरे झालेले आहेत. अशा मुलांना संधी देण्यासाठी आय टी पार्क या 1450 एकर गायरान जमिनीवर उभ्या राहिल्या. आज हिंजवडीला 341 लोक जागेसाठी लाईनमध्ये मिळत नाही. काही लोक ट्रॅफिकच्या त्रासाला कंटाळून गेलेले आहेत. पुरंदरला बेस्ट रोड कनेक्टिव्हिटी, पालखी मार्ग, एअर कनेक्टिव्हिटी मागे पुढे आहे, रेल्वेचा धक्का आहे, सगळं आहे, रेल्वे आहे. चौथं मुबलक पाणी आहे. पुणा किंवा चाकणला आता इंडस्ट्री वाढायला प्रॉब्लेम आहे, कारण सगळं जवळजवळ 22-25 TMC पाणी हे सगळं वापरलं जात आहे पिण्यासाठी आणि उद्योगांसाठी. त्यामुळे पुण्यात इंडस्ट्री आता नवीन होणे नाही. पण त्याच्या विरुद्ध भाटघर, निरादेवदार, वीर आणि गुंजवणी या क्लस्टरमध्ये 10% पाणी उद्योगाला म्हणजे 5 TMC आणि 7.5 TMC पाणी हे पिण्याला, त्यातलं 5% सुद्धा अजून यूज नाही झाले. मुबलक पाणी उपलब्ध ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही जेजुरी MIDCमध्ये. आणि त्याच्यामुळे मी आता मुख्यमंत्र्यांशी परवा बोललो, काही उद्योगपतींशी वगैरे बोलून ह्या गोष्टी चर्चा करून किंवा पुरंदरला तुम्ही ह्या सगळ्या उद्योगपतींना वगैरे बोलून ह्या कंडिशन्स त्यांना दाखवून त्यांना अट्रॅक्ट करणे. आणि जेजुरीचा जो 4था आणि 5वा टप्पा जो आहे त्याच्यामधल्या जमिनी, मी म्हणतो ह्याची जमीन तर आता मावडी कपची आपण वळवून टाकली, बागायती होती. तुमच्या कोळविरेला सुद्धा आज परिस्थिती तीच आहे, खूप रेट मिळेल. पण जी कुरणं आहेत 400-500 एकर जिथे कुसळ उगवत नाही, त्या 400-500 एकरवर सुद्धा जर कंपन्या उभ्या केल्या तर 25-30 हजार पोरांना रोजगार इथल्या इथे मिळेल. गायरांमधल्या जमिनीमध्ये IT पार्क केले, लोकांना रोजगार मिळेल. आणि जेव्हा अशा प्रकारच्या कंपन्या येतात त्यावेळेस बाकीच्या कुठे कोण टॅक्सी चालवेल, कोणाच्या रूम भाड्याने जातील, कोण चाळी बनवेल, वेगवेगळ्या व्यवसायाला चांगल्या संधी याच्या माध्यमातून मिळतात. आणि म्हणून गुंजवणीचं पाणी, एअरपोर्ट, IT पार्क आणि सगळ्यात महत्त्वाचं 2 मार्केट. एक मार्केट मी मंजूर करून दिलं होतं नीरा मार्केट कमिटीला, मी मंत्री असताना. 3 कोटी रुपये भरायचे होते, 2,70,00,000 वगैरे 4 हप्त्यात भरायचे होते. कोणालाही विचारा जाऊ हे खरं आहे की नाही, मी ऑर्डर देतो तुम्हाला. दिव्या आयट्याच्या पाठीमागे 2.5 एकर जागा दिली होती, तिथे अद्यावत 2.5 एकरमध्ये मस्त एकदम चांगलं, जसं हडपसरला मार्केट आहे तसा तेवढ्यात मार्केट झालं असतं. दुर्दैवाने पैसेही भरू शकले नाहीत. नीरा मार्केट कमिटी नावाला आहे, दुर्दैव आहे. आणि तिथे राजकारण फक्त चालतंय. ती जर जागा त्याच वेळेस घेतली असते. आता म्हणून मी शासनाला सांगितलं की ती जी अलॉटमेंट केलेली ऑर्डर आहे, आदेश आहे, तो आदेश मोफत आम्हाला जागा मिळावी किंवा नाममात्र मग कुठे आम्ही कॉन्ट्रीब्युशन करू. आणि आज लोकांचे हाल आहेत, चिखलात मरतायत, कधी बाजार तहसील कार्यालयाच्या आवारात, कधी कुठे लूट चाललेली आहे शेतकऱ्याची. आणि त्याच्यामुळे पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये हा प्रकल्प मार्गी लावणार. आणि 2.5-3 एकर मोठा जो राष्ट्रीय बाजार आहे त्याला वेळ लागेल थोडा, पण लोकल सासवडचा बाजार, मग जर समजा नीरा मार्केट कमिटीचे राजकीय लोक आपल्याला साथ देत नसतील तर काही ना काहीतरी दुसरा मार्ग काढून का होईना, परंतु दिव्या आयट्याच्या पाठीमागे 2.5 एकरवर अद्ययावत अशा प्रकारचं 7-8 वर्षभराच्या आत मार्केट उभे करणं, जिथे शेतकऱ्यांना राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, तिथे आता धक्क्यावर आज इथे सासवडमध्ये एखादा व्यापारी आला तर सीताफळे विकायची असतील तर गाडी लावतात, तुम्ही जेजुरी नाक्यावर डोक्यावर सीताफळांची क्रेड उचलून तिथे जायचं आणि परत व्यापाऱ्याने घेतल्यानंतर तेच क्रेड त्याच्या गाडीत टाकायला डोक्यावरून जायची. ही हमाली जी शेतकऱ्यांना करावी लागते, लूट त्यांच्याकडून केली जाते प्रत्येक क्रेडला पैसे वगैरे, हे सगळं थांबवणं अत्यंत प्रायोरिटीचं आहे. आणि म्हणून तो एक भाग महत्त्वाचा मी टार्गेट आता माझ्या हातात घेतलेलं आहे. आपण 11 एकर जागा मिळवली आणि पुरंदर तालुका क्रीडा संकुल 1.5 कोटीची मी वॉल बनवली. 5 वर्षात फक्कीसुद्धा मारता नाही आली. दुर्दैव आहे. मी परवा मुख्यमंत्र्यांशी बोललो, उपमुख्यमंत्र्यांशी बोललो की इथे एअरपोर्ट येतो आहे, उद्याचं नवीन पुणे आहे, ह्या 11 एकरवर असं चांगलं क्लब हाऊस करू की ज्याच्यामध्ये तरुण पोरांना आपल्याला आता जसं वेगवेगळ्या अकॅडमी आहेत, पोलीस भरती वगैरे, तशी एखादी प्रायव्हेट अकॅडमी असेल जी तिथे त्यांना लीजवर किंवा ह्यांना त्या जागेवर त्यांना हे देऊन रनिंगचा संपूर्ण ट्रॅक असेल, लांब उडी, उंच उडी, अभ्यासाचं हे,
आणि त्याच्यावर खेळाची साधनं संपूर्ण ही तिथे बनवणे. टार्गेट माझं तेही आता की क्रीडा संकुल उभं करणे आणि पुरंदर हवेली मतदारसंघातील संपूर्ण तरुण पोरांना आताही कुठेतरी माळा ग्राउंड बनवा, हे करा ते करा, सगळं करू शकतो. तिथे चांगल्या प्रकारचे क्रिकेटचे सामने भरू शकतात, कुस्त्यांचा फळ चांगला होऊ शकतो. आणि म्हणून तो एक महत्त्वाचा विषय आहे. प्रशासकीय इमारत उद्घाटन केली राजकीय प्रेशरखाली, काय अवस्था आहे तिथे हो. मला काल सांगत होते टॉयलेटमध्ये पाणीसुद्धा नाही, लिफ्ट चालू नाही आहे. अर्धवट असताना निव्वळ हट्ट केला तत्कालीन माझींनी आणि त्याच्यातून ते मला फक्त चेकमेट व्हावं म्हणून काही राजकीय लोकांनी त्याचं उद्घाटन केलं. त्यांनाच मला आवाहन करायचं की आता येऊन जरा परत एकदा चक्कर मारा. तुमची नाराजी आहे अजून पण अजितदादांबद्दल नाराजी आहे? नाही, नाराजी नाही. एक लक्षात घ्या, जेव्हा मी सांगितलं की आता माझ्या डोक्यातलं मी त्यांच्याबद्दलचा द्वेष काढून टाकला, संपलं, त्यांनी काढावं की नाही त्यांचा प्रश्न आहे. नियती आपलं काम करत असते. डेस्टिनी प्लेस इज ओन रोल. म्हणून जेवढे झटके मिळायचे तेवढे त्यांना झटके मिळाले. परितेचं सवय जात नसतील तर ठीक आहे, मी त्यांच्या विरुद्ध काही काम करणार नाही हे मी तुम्हाला सांगतो. पण निव्वळ हट्ट म्हणून जे केलं ते त्यांनी येऊन जरा बघावं. आता काय कलरची अवस्था आहे, अजून फर्निचर नकोटीच आहे, त्यातलं काम किती बाकी आहे. निव्वळ विजय शिवतारेंना चेकमेट करायचं आणि कोणाचं जरी ऐकायचं म्हणून जे केलं आहे त्यात किती लोक नाराजी व्यक्त करत आहेत. टॉयलेटला पाणी नाही आहे. त्यामुळे निश्चितपणे आता पुढचं टार्गेट ते असेल की ती इमारत पूर्ण करणे, पूर्ण त्याचं स्वच्छता, त्याचबरोबर त्याचे सगळं फर्निचर वगैरे करून घेणे, त्याचबरोबर ते सेल्फ सफिशियंट कसं होईल, काहीतरी उत्पन्न आलं पाहिजे. तिथे आता झाडूवाले 2-4 ठेवायचे म्हटलं तरी पगार तहसीलदारला त्याच्या पगारातून द्यावा लागतो आहे. काहीतरी प्रोव्हिजन ती करायला पाहिजे. ती प्रोव्हिजन वेगळ्या पद्धतीने मी करून देणार आहे. त्यामुळे तो एक महत्त्वाचा विषय आहे की प्रशासकीय इमारत अगदी अद्ययावत होत सगळे लोक तिथे गेले पाहिजेत आणि लोकांना एका छताखाली ती सोय झाली पाहिजे. कदाचित माझं नशीब असेल ते की खरं म्हटलं तर 1 वर्षभराचं काम होतं ते 5 वर्षात करता आलं नाही. परत मीच आमदार झालो. ती नशिबाने त्याच इमारतीने मला आमदार केलं आहे. काहीतरी असते ना, डेस्टिनी बोलतात ना, त्याच इमारतीत मी परत आमदार झालो. काहीतरी चांगलं काम केलं तर देव अशी फळं देत असतो. त्यामुळे प्रशासकीय इमारतीचा एक तो महत्त्वाचा भाग आहे. 100 बेडचं महिला हॉस्पिटल करायचा एक प्रकल्प आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्यांना प्रिन्सिपल तत्वता मान्यता दिलेली आहे. त्या बाबतीत काम करणे. पोलीस स्टेशन अतिशय वाईट अवस्थेत आहे. त्यामुळे समोरची जी जागा धान्य गोडाऊनची आहे ती आता सिव्हिल सप्लायकडून काढून घेऊन त्या जागेवर 5.5 कोटीची इमारत होते. तर त्याचं ट्रान्झॅक्शन जे आहे म्हणजे जमीन फक्त इकडची इकडे करणे पासिंग झालेलं आहे जवळजवळ 5.5 कोटीचं. त्यामुळे अद्ययावत असं पुरंदरला शोभेल असं पोलीस स्टेशन, लॉकअप बिकअप तिथे उभारणं हा एक टार्गेट आहे. 2-3 वर्षातच कंप्लीट करेल. म्हणजे मी 5 वर्ष वगैरे सांगत नाही. जसं मनात जसं जसं हे वेळत जाईल 2-2, 3-3 वर्षात हे सगळे प्रकल्प पूर्ण होतील. 100 बेडचं जे हॉस्पिटल आहे त्याच्यासुद्धा जागा इथे PWDची जागा आहे आपली डुमेवाडीच्या अलीकडे. त्या जागेत आरामात ते हॉस्पिटल बसते आणि आता शहर वाढते. कन्व्हिन्स आहे, ST आहे, बस आहेत. तेवढं तिथे ते अद्ययावत हॉस्पिटल जरी करायचं असेल जागा कुठची. उपजिल्हा रुग्णालय आपलं मान्य झालेलं होतं माझ्या काळात, पुढे काहीच झालं नाही. तर आता पंचायत समितीची इमारत आणि ग्रामीण रुग्णालय या दोघांना एकत्र करून उपजिल्हा रुग्णालय करण्याचा सुद्धा पूर्णपणे प्रयत्न तिथे आहे ते ड्राफ्ट प्लॅनमध्ये. जेजुरीचं जसं त्यावेळेस मला हसत होते लोक, पण मी केलं ते एवढं मोठं उभं करून. आज त्या कोरोनामध्ये सगळ्यात मोठी मदत त्याच्यामुळे झाली. त्यामुळे जे जे गोष्टी त्या काळात मी पास केल्या होत्या, मग ते अॅनिमल हजबेंड्रीचे हे असतील किंवा आरोग्याचे उपकेंद्र असतील, ही सगळी परत आता सगळ्यांचा आढावा घेत या सगळ्यांना चालना देण्याचं काम मी करतो आहे. कर्मधर्मसाहेबांनी सगळेच वरचे लोक आहेत सत्तेतले, सगळे एकदम चांगले असल्यामुळे आणि माझी धडपडी लोकांसाठी असल्यामुळे निश्चितपणे त्याच्यातून मार्ग आणि निधी मिळतील आणि वेगळं चित्र तुम्हाला 2-3 वर्षातच दिसेल. बापू, तालुक्यात सावकारीचं प्रकरण, खाजगी सावकारी जेजुरीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी एकाने आत्महत्येचाही प्रयत्न केला. अनेक प्रकरण आता उघडकीस आलं. याबाबत तुमची भूमिका? नाही, कसं आहे का, याच्या अगोदर सुद्धा ही 2 प्रकरणं मी हँडल केली होती. राणेकरून जेजुरीला जवळार्जुनचा शेतकरी होता. इथल्याच मंडळींनी नावासकट त्याने आत्महत्या करताना लिहिलं होतं. तिघांनी पैसे 8 लाख रुपये त्याला दिले
व्याजासकट त्याने पैसे परत घेतले, पण त्याची जमीन फिरवून दिली नाही, म्हणून त्याने आत्महत्या केली चिठ्ठी लिहिताना. दुर्दैवाने त्यावेळेस मी खूप फॉलोअप केला, परंतु घरच्या लोकांना धमक्या बिमक्या देऊन जमीन परत करून त्यांनी ती केस दाबली. मस्कू झेंडे, दिव्याचे सरपंच, त्यांनी सावकारीला कंटाळून आत्महत्या केली. हेच होते, आता जे आत गेलेले आहेत तेच आहेत त्या सगळे. त्यावेळेससुद्धा मी मुख्यमंत्री तत्कालीन आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं, डीजीला सांगितलं, आणि जोरदार मुवमेंट झाली. पण स्थानिक जो इथे जो ऑफिसर होता तो एकदम घातक असा ऑफिसर होता. ही खबर लागल्याबरोबर त्या मस्कूच्या घरी जाऊन यांनी दादागिरी केली की जर तुम्ही आम्हाला किती दिवस बापू वाट ठेवतील किंवा काय, जर काय असं झालं तर आम्ही परत आल्याबरोबर तुझा हा जो मस्कू तर गेला, याचा पोरगा आहे ना, ह्याला मारून टाकू. धमकी दिली. पुढची केसच झाली नाही. संबंधित लोक सगळे गुल झाले आणि ती पुढची केस आहे. पण आता बरोबर चपाट्यात ते सापडले गेले. या माणसाने स्वतः ती सुसाईड नोट 1 तास अगोदर व्हायरल केली सगळ्या नातेवाईकांना सोशल मीडियावर, आणि त्याच्यानंतर आत्महत्या औषध पिलं. कर्मधर्म संयोगाने तो वाचला. अगदी चांगलं झालं, देवाने त्याला वाचवलं. पण एका विषयाला तोंड फोडलं, आणि सगळे हे माजलेले जे 20% 10% 15% 20%, अरे तुम्ही समाजकारणात आहात. लोकांच्या गोरगरिबांना मदती करायला ऐवजी तुम्ही मिळालेल्या सत्तेचा वापर लोकांच्या मुंड्या पर्गाने रक्त पिण्यामध्ये घालवला. म्हणून कुठच्याही परिस्थितीत माफी नाही. आज काय होत आहे, मी सर्व लोकांना सांगतोय की तुम्ही पोलीस स्टेशनला जायला घाबरत असाल, माझ्याकडे या. कोण सावकार आहे त्याचं नाव सांगा, किती पैसे घेतले त्याची यादी द्या. बरोबर मी माफीच व्हायला लागली. सावकार आता बोलत आहेत, बाबा रे दिलं तेवढं व्याज मुदलातून वजा करून टाकतो, आणि राहिलेलं मुद्दलसुद्धा माफ, पण माझी तक्रार नका करू. एवढी दहशत झाली आज. त्यामुळे सावकारीच्या पाशातून माझा पुरंदरचा गरीब शेतकरी मुक्त झाला, कर्जमुक्ती झाली. आणि दुसरं की जे सावकार 10-20% रक्त पित होते ना, त्यांचं भांडवलही बुडालं. आता कुठे आहेत पैसे द्यायला? दोन्ही गोष्टी याच्यातून साध्य झाल्या. वैयक्तिक किंवा राजकारण नाही. तुम्ही अडचणीच्या काळात लोक येतात, 0.5%, 1%, मॅक्झिमम 2%, 20-20%, 15-15%. महिलांना काय बोलायचं, महिलांना शयासोबत माझ्यासोबत कर व्याज देता येत नसेल तर. प्रचंड बिहारच्या वरची अवस्था. हे तर मी 10 वर्ष बघत होतो, पण लोक सपोर्टिव्ह नव्हते. आत्ताही मी सांगतोय सगळ्यांना की किती लोकांच्या जमिनी घेतलेत. मी आता त्या माळशिरसची एक केस पाहिली. 12-13 एकर जमीन, या व्याजापायी 2 एकर ती सगळीच मारून टाकली त्यांनी. सगळंच खरेदी खत केलं. मी आव्हान करतो तुमच्यामध्ये, आजही मला आठवतं आहे पांडेश्वरला एका जोडप्याचं मुलीच्या म्हणजे जावयाने त्याची जमीन विकून टाकली. आम्ही बातमी केली होती तिथे, आणि बातमी झाल्यानंतर मी ते एवढा लावलं की ती परत जमीन फिरून घेतली. आजही ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत अशा लोकांनी जर इकडे येऊन लेखी माझी ही जमीन होती, 7 बारे मी काढायला लावलेले आहेत सगळ्यांचे. जेवढे सावकार आहेत ना त्यांचे 7 बारे काढायला लावले आणि फेरफार काढायला लावलेत. कोणाकडून आली काय? लोकांनी मला सांगितलं की ही 20 एकर जमीन माझी याच्यात घेतली व्याजात. सगळ्या जमिनी परत फिरून देणार. मी सातारला पालकमंत्री होतो. फलटणमध्ये माकडवाली नावाची एक संपूर्ण आहे, ते व्याजातलं सरळ धडे शिकवले होते. वाईट आहे. म्हणजे हेल्पलेस माणूस, आई आजारी आहे, बायको आजारी आहे म्हणून जातो तुम्ही, आणि त्याची एवढी पिळवणूक करता तुम्ही. त्यामुळे हे करत असताना आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, हे लोक का करतायत की पर्याय नाही म्हणून 10%ला जातात. म्हणून माझ्या डोक्यात एक कल्पना आणखी आलेली आहे की पतपेढ्यांचं वगैरे जाळं थोडंसं वाढवणे, काय आणखी 2-4 चांगले लोकांनी, आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पर्सनल लोन जे आहेत ना 50,000 1 लाख ही देण्याची, आणि त्यांची मग ते परत करायची. लोक इकडे 10% देण्याशिवाय इकडे 1%च आहे ना, 12%मध्ये तुम्हाला मिळतात पैसे, 1%. त्यामुळे लोकांना ती सुविधा उपलब्ध करून देणे हेही तितकंच. हे बंद करणे, पण बंद करून निवड फायदा नाही. कोणाला तरी अडचण आहे म्हणून त्यांच्याकडे जात आहेत. मग ती अडचण सोडवण्यासाठी काय व्यवस्था करणे याच्या बाबतीत देखील मी तो विचार करतोय. अगदी फास्ट त्याच्यावर ॲक्शन्स होतील. बापू, मुलाखतीच्या शेवटाकडे बापू, पुरंदर हवेलीतल्या लोकांना वाटलं होतं की विजय बापू शिवतारे मंत्री होतील, पुरंदरला लाल दिवा होतील. नाराजी अजून आहे तुमच्या मनात? अजिबात. मी अगदी स्पष्टपणे सांगतो. मी पहिल्या दिवशी सांगितलं
की मंत्रिपद मिळालं नाही म्हणून माझी नाराजी अजिबात नाही, अगदी प्रामाणिकपणे सांग. ते मंत्रिपद असो की नसो, जे स्ट्रॉंग लोक आहेत ना त्यांना ॲडमिनिस्ट्रेशन अख्खं, मी उलट बोलतो, एखाद्या मंत्रिपदावर असताना तुम्ही एका डिपार्टमेंटला एका वचक असेल, सगळे हे असेल, प्रेम असेल, लोकांना माहीत आहे की हा माणूस लोकांसाठी झटणार आहे, सगळ्या डिपार्टमेंटमधून तुम्ही कामं करून घेऊ शकता, काही अडचण नाही. त्यामुळे राग तो नव्हता. राग हा होता की बा शेवटपर्यंत नाव असताना जी मानसिक त्रास झाला घरच्या लोकांना किंवा मतदारसंघातल्या लोकांना, तो खूप वाईट होता. जवळजवळ 200-300 गाड्या तिथे तरुण पोरं आली होती, रात्रीच्या रात्री त्यांना परत पाठवलं, डोकी त्यांची भडकलेली होती म्हणून होतं. पण शेवटी आमचे कुटुंबप्रमुख एकनाथराव शिंदे आहेत, त्यांनी मला सांगितलं ना की बाबा आता सगळ्यांना पण त्यांनी हेही सांगितलं, आता बापूची काय तुझं आणि माझं नातं आहे सगळ्यात विश्वासू माणूस विश्वासू माणूस म्हणून नाही, कशासाठी पाहिजे. आणि म्हणून मी सांगितलं पुढच्या 2.5 वर्षात कोणाला द्या, मला आवश्यकता नाही त्याची, कारण मला वैयक्तिक काही कमावणे हा प्रांतच नाही माझा. माझी कामं फक्त मी आता जिकडे जिकडे चाललं, एखाद्या मिनिस्ट्रीकडे 100 कामं आली तर माझं एक काम ते प्रामाणिकपणे करतात ना, एक घर सोडतात तसं, हो हा लोकांसाठी झटणारा माणूस, याचा काही इंटरेस्ट नाही, ह्याचा इंटरेस्ट फक्त पब्लिक आहे. कामं करतात लोक, खूप कामं होतात, काही अडचणी होत नाही. म्हणजे मी आमदार नसतानासुद्धा मी नगर परिषद करू शकलो, मोठं काम. मी आमदार नसतानासुद्धा टॅक्सचा निर्णय घेऊ शकलो. मी आमदार नसतानासुद्धा 118 कोटीची हवेलीची आमची पाणीपुरवठ्याची योजना फुरसंगी देवाची होळी पूर्ण करून 4.5 लाख लोकांच्या घरात पाणी देऊ शकलो. मी आमदार नसतानासुद्धा बाकीच्या 9 गावांचा टॅक्स कमी करून दिला. मी आमदार नसतानासुद्धा पलीकडच्या खडकवासल्यामधल्या लोकांचा सुद्धा टॅक्स कमी करून दिला. तुम्हाला लोकांच्या प्रती कमिटमेंट पाहिजे आणि लोकांच्यावर प्रेम पाहिजे की मी कुटुंब प्रमुख आहे, त्यामुळे सगळ्यांची दुःख जाणणे आणि त्या दुःखावर मार्ग काढून देणे, ही मानसिकता असेल, तळमळ असेल ना, सगळ्या गोष्टी घडत जातात. तुम्ही मंत्री असायची गरजच नाही. सगळ्या गोष्टी सगळ्या बाजूने मदती होत असतात आणि कामं होत असतात. राहिली गोष्ट की नाही मला ते मिळालं तर मी जरा फ्री राहिलो, मतदारसंघाच्या कामावर लक्ष आहेत, पक्षाच्या कामावर लक्ष आहेत. आता मंत्री असतो तर मला काहीतरी कन्स्टेंट आले असते, पण मी मंत्री नाही. मी मस्साजोगला जाऊ शकलो. मस्साजोगला जाऊन मी ज्या पद्धतीने जे काय माझं मनोगत व्यक्त करायचं झालं ना, फटाफट रिॲक्शन सुरू झाल्या. कोण आहेत जेलमध्ये, कमिट्या डिझॉल्व्ह झाल्या, नक्षलाईट हा प्रकार झाला म्हणजे एक ठिणगी काहीतरी दिसते, लोकांच्या लक्षात आलं. त्यामुळे हे वास्तव आहे. कोण ना कोणीतरी लोकांची भूमिका घेऊन प्रामाणिकपणे राजकारणाच्या स्वार्थाच्या फायद्या तोट्याच्या पलीकडे लोकांची भूमिका घेऊन राहिलं ना, महाराष्ट्राला आजची ती गरज आहे. त्या पोकळीमध्ये मी आहे. लोक फक्त माझंच मतदारसंघ नाही, जिथे चुकीचं काय असेल तिथे बापू बोलणार. त्यामुळे निश्चितपणे एक चांगला प्रकार आहे की देवेंद्र फडणवीसांसारखा प्रचंड हुशार, चाणक्य आणि जनतेशी 100% प्रामाणिक असणारा एक माणूस हेड आहे. ग्राउंडवर प्रचंड लोकसंपर्क आणि लोकांसाठी झटणारा माणूस एकनाथराव शिंदे. हे तुम्हाला सांगतो की 1500 रुपयाची ही जी लाडकी बहीण योजना, त्यातून झालेल्या काही प्रकार, त्यातून झालेल्या काही मदती ह्या मी जाताना इथल्या की गायकवाड करून माझ्या मतदारसंघातल्या एका महिलेला महिन्याला डायबिटीसच्या आणि प्रेशरच्या गोळ्या घ्यायला मदत होते आहे. त्या मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात पाणी होतं. एवढा संवेदनशील माणूस एकनाथराव शिंदे. आणि आता दादा आहेत, ठीक आहे, ते माझं आणि त्यांचं काय जे काय चांगली मैत्री काय जे असं चालत आहे ठीक आहे, त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षा आहेत की स्ट्रॉंग माणूस आहे, करेल लोकांसाठी वगैरे. पण राजकारण 5 वर्षात 4.5 वर्ष माणसाने स्टेट्समन असावं, स्टेट्समन, आणि 3 महिने राजकारणी असायला हवं इलेक्शनपुरतं. बाकीच्या वेळेस स्टेट्समन म्हणजे लोकांची चिंता, लोकांसाठी काय केलं पाहिजे, काय याच्यासाठीची धडपड. दादामध्ये तेवढी एक सुधारणा व्हावी. तर 5 वर्षांनी दिवस रात्र फक्त राजकारणी. प्रत्येक गोष्टीत राजकारण चालत नाही. राज्य कसं पुढे न्यायचं याच्यासाठी आता ते म्हणतील की बा विजय शिवतारे पण आहे, माझी तेवढी अथॉरिटी आहे बौद्धिक, किंवा हे जर केलं तर हा माणूस खूप पुढे जाईल. लोकांच्या हिताचा विचार करून
राजकारणाच्या आपल्या पार्टीच्या पलीकडे जाऊन जनहिताचा विचार करून जर यांनी मनात आणलं, प्रचंड कर्तृत्व आहे त्याचं. त्यामुळे 3 माणसं इतकी त्रिदेव चांगली आहेत, त्यामुळे राज्य पुढे जात आहे. थम्पिंग मेजॉरिटी आहे. आपसातली हे द्यावे थोडेसे बाजूला ठेवून लोकांच्या अपेक्षा ते आहेत. मला वाटतं निश्चितपणे ते होईल. आणि मी एवढंच आश्वासन पुरंदर हवेलीच्या जनतेला देतो, तुम्ही एक्सपेक्टसुद्धा करू शकणार नाहीत एवढ्या जादू मी करणार आहे. तुमच्या कल्पनेच्या पलीकडे असतील. अरे हेही बापूने केलं, हेही केलं, हेही झालं, हेही झालं. मी गेले जे 25 दिवस 1 महिना जो होतो तो ह्या सगळ्या व्यूहरचनेत होतो, सगळ्या डिपार्टमेंटच्या. आणि म्हणून निश्चितपणे एक चांगला दिवस. मी विचारलं शिक्षकांना मगाशी की म्हणे पुरंदर शिक्षणाच्या बाबतीत 2 नंबरला आहे जिल्ह्यात. तो 1 नंबरला कोण आहे? शिरूर आहे. म्हटलं मी समिती करा, तुमची बेस्ट शाळा कुठची आहे, तिला प्राइजेस मिळालेत ना, ती प्राईज मिळालेली जाधव सर आणि 4-5 लोक आणखी. अख्ख्या पुरंदर तालुक्यातल्या शाळा तशाच करायच्या. CSR मधून इकडून तिकडून पैसे आणण्याची जबाबदारी माझी. 1 नंबरला आपण गेलो पाहिजे, कारण प्रचंड बौद्धिक क्षमता पुरंदरच्या मातीतल्या पुढच्या पिढ्यांची, आणि त्यांना फक्त बरोबर चॅनलाइज झाली ती एनर्जी, तर ती देशाला मार्गदर्शक ठरणारी माणसं इथे होतील, मला खात्री आहे त्याची. आणि म्हणून शिक्षकांना मी सांगितलं की आता बिघडलेली अवस्था आहे ती आपण रिपेअर नाही करू शकत, पण 1ली ते 4थीत तुम्ही प्राथमिक शिक्षक आहात ना, ह्या पिढीला आत्तापासून अध्यात्म थोडंसं, पुरंदर आपण ओळख कोण आहे, आपण या मातीत काय काय घडलेलं आहे, संभाजीराजांचा जन्म, शिवाजी महाराजांची पहिली लढाई, खंडोबा इथेच का, आचार्य यात्रा इथेच का, उमाजी नाईक, हे सगळं जाणून करून त्यांना त्यांचा आत्मविश्वास वाढवा, जेणेकरून निदान पुढची पिढी व्यसन आणि याच्यापासून बाजूला जात प्रचंड ताकदीने आत्मविश्वासाने काम करतील आणि पुढचा पुरंदर चांगला घडेल. म्हणून बारीक सारीक गोष्टीमध्ये म्हणजे आता जे मी करणार आहे ते म्हणजे एक्सपेक्टेशनच्या बाहेर असेल. लोक परत मला मतं मागायलाही जावी लागणार नाही आणि अख्खा महाराष्ट्र बोलेल. मी त्यांना हे म्हटलं की बा या शाळांनी ही जी प्रगती, पुरंदर पॅटर्न झाला पाहिजे. 2 नंबरचं नाही, पुरंदर अख्ख्या पुरंदर पॅटर्न म्हणजे महाराष्ट्रात नाव आणि हे करण्यासाठी नव्हे, परंतु ते आपण करत असताना आपली पिढी ती घडेल आणि तो एक पॅटर्न तयार होईल. आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये इंडस्ट्री असेल, IT असेल, इरिगेशन असेल, पायाभूत सुविधा असतील, रोड्स असतील, या सगळ्या प्रकल्पांमध्ये प्रचंड ताकदीने सगळा वापर करत मी 5 वर्षात जादू हा शब्द असेल. मला देवाने एवढ्या सगळ्या ओपन हार्ट सर्जरी, डायलिसिस, तरी मी फिट आहे. ते सगळं हे काम करण्यासाठीच आहे. त्यामुळे निश्चितपणे त्याच्याबरोबर आता मी मंत्री असताना 26 धरणं मी पूर्ण केली. फक्त गुंजवणी नाही केलं, मी जे काटफोर केलं, मी वांग मराठवाडी केलं, मी ऊर्ध्वकोंडलिका केलं. ज्याचं पंतप्रधानांनी निळवंडीचं 27 किलोमीटर पोलीस लावून मी एका झटक्यात 10 दिवसात कॅनल करून घेतलं. तुम्हाला संधी मिळाल्यानंतर विल पॉवर पाहिजे लोकांच्या हितासाठी, आणि ती केली. ठीक आहे, वेगळ्या पद्धतीने ते काम करण्याची संधी आहे. पक्ष एवढा मोठा आहे आमचा, शिवसेनेचं नाव आहे, धनुष्यबाण आहे, एकनाथ शिंदेसारखा ग्राउंडला काम करणारा आमचा मुख्य नेता आहे. पक्षात 2.5 वर्ष काम करून सुद्धा हा पक्ष मजबूत केला म्हणजे राज्याच्या ह्या डिसिजन मेकिंग प्रणालीतला एक भाग मजबूत केला असं आहे ना, ते शेवटी राज्याच्याच उपयोगी पडते. आणि म्हणून निश्चितपणे पुढच्या 5 वर्षामध्ये न भूतो न भविष्यती असं जोरदार काम माझ्या प्रसिद्धीसाठी नाही, ही पुढच्या पिढ्या आमच्या पुढे गेल्या पाहिजेत, गेम चेंजर सगळे प्रकल्प झाले पाहिजेत, याच्यासाठी देवाने दिलेलं काम, धर्माचं काम म्हणून मी ते करणार. बापू, शेवटचा प्रश्न फक्त, लवकरच नगर परिषदेच्या निवडणुकी होतील, जेजुरी, सासवड, जिल्हा परिषद, पंचायत समिती, शिवसेना ताकदीने उतरणार, काय वाटतं तुम्हाला? नाही, एक लक्षात घ्या, जेजुरी आणि सासवड आणि त्याचबरोबर आता आपल्याला देवाचोळी, फुरसुंगी या 3 नगर परिषद आहेत. नगर परिषदामध्ये निव्वळ घरपट्टी, पाणीपट्टी याच्यावर नगर परिषदा नाही चालत. पगारसुद्धा त्याच होते. तुम्हाला बाहेरून पैसे केंद्र सरकार, राज्य सरकारचे आणावे लागतात. दुर्दैवाने 30-30 वर्ष सत्तेत राहिलेले लोक नाही काही करू शकले. दुर्दैव आहे ते. मी मंत्री असताना 57 कोटीची भुयारी योजना मी दिली. 36 कोटी रुपये ज्या दिवशी GR काढला
त्या दिवशीच पालिकेच्या अकाउंटला जमा केले. दुर्दैव आजही अर्धवट पडले आहे आणि आता ते 57 कोटी 20 कोटी त्याचा खर्च वाढलेला आहे. दुर्दैव आहे. त्यामुळे अकर्तृत्वान लोकांच्या हातामध्ये जर सत्ता दिली तर काय होतं ते सर्वांचं, तुमच्या घराचंही नुकसान होतं. त्यामुळे यावेळेस जेजुरी यांनी सासवडवर प्रचंड लक्ष देऊन मी ते काम करणार आहे. मी सहज सांगतो, आता मी काय मंत्री होतो का, आमदार होतो का? 143 कोटी पाणीपुरवठ्याची योजना मी सासवडला मंजूर केली ना. 78 कोटीची मी जेजुरीला मंजूर केली ना. 143 कोटीची पाणीपुरवठ्याची योजना सासवड स्वतःच्या स्वखर्चाने करू शकते का? करूच शकत नाही. त्यामुळे नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे वेगवेगळ्या योजना आणि प्रकल्प राबवणे. एवढ्या झोपडपट्ट्या आहेत, लोकांना नको जीणं नको जायला, नरक यात नाहीत, आहेत ना स्कीम. जर बारामतीत करेला लागून चांगल्या इमारती फ्री 25-25 लाखाची घरं तिथल्या झोपडपट्टीतल्या माणसाला मिळू शकते, तर सासवडच्या आणि जेजुरीच्या का नाही मिळणार? योजना तीच आहे ना. ती काय पवारांची योजना नाही, ती केंद्र सरकारची योजना आहे, राज्य सरकारच्या योजना आहेत. आणि म्हणून जसं मी तालुक्याचा विकास केला, एक धड रस्ता, अरे मी आमदार झालो त्यावेळेस सासवड ते जेजुरीसुद्धा ब्रेक मारला तर गाडी मर्सिडीज घसरत जायची. चकाचक सगळे रस्ते आहेत. उलट त्याचा धोका होतो आहे की स्पीड खूप झाला आहे आणि त्याच्यामुळे अपघात खूप होत आहेत. पण निश्चितपणे जेजुरीने सासवड जेजुरीने सासवड नगरपालिका, त्यामुळे निव्वळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हे, सत्तेचा वापर करून पूर्ण कायापालट जेजुरीचा आणि सासवडचा. आजही जेजूरमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून नवदाम्पत्य येत आहेत आणि जिथे भंडारा घ्यायचा तिथे त्यांना विनंती करावी लागते की माझ्या मिसेसला लघवीला जायचं आत. किती दुर्दैव आहे, किती दुर्दैव आहे. का ती जागा आहे ना, ती कोणाच्या प्रायव्हेट माणसाच्या घशात घालत होते. ती जिल्हा परिषदेची शाळेची जागा मी हाणून पाडलं. ते त्या जागेवर होऊ शकत नाही. सार्वजनिक सुविधा इतर ठिकाणी होऊ शकत नाही. 346 कोटीचा मी आराखडा केला. होते ना हे सगळे सत्तेत, मुख्यमंत्री यांचे होते, उपमुख्यमंत्री होते. का जेजुरीला वाटलं त्यांना की बाबा जो मी 2018 साली केला अहिल्याबाई होळकरांनंतर 275 वर्षानंतर 346 कोटीचा आराखडा 109 कोटी आले आणि काम सुरू आहे. तळमळ लागते. त्यावेळी निश्चितपणे अशी प्रकल्प की ज्याच्यातून चेंज हो. 50 वर्ष शरद पवार आणि अजित पवार सत्तेत आहेत, पण 29 गावांना पाणी नाही देऊ शकले. ते प्यायला पाणी नाही. सुपे परिसर आणि मोरगावचा मी ते फक्त फिरलो लोकसभेच्या दरम्यान. लोकांची अवस्था पडल्यावर मी अस्वस्थ होतो 3-4 दिवस. आणि माझ्या डोक्यात ती कल्पना आली की नीरा नदी भीमेला मिळते उजनीच्या खाली. किती दुष्काळ असला तरी 20-25 TMC पाणी वाहून जाते आणि योग्य दुष्काळ असेल तर 100 TMC पर्यंत पाणी वाहून जाते सरळ कर्नाटकात. या पाण्याच्या वापराचं फेरनियोजन करून 4-5 TMC पाणी काढलं आणि ते जानाई सिरसाईची योजना बोंबलत पडली. पाणीच नाही त्याला. तसं पाणी नाझऱ्यात, ते निरेचं पाणी नाझऱ्यात टाकलं करेमध्ये आणि खाली मोरगावपर्यंतचे सगळे बंधारे भरून ओव्हरफ्लो जो तिथून होतो ना, तो ओव्हरफ्लो इथून होईल. 10 वर्षातलं एकदाच नाझर भरलं जातं. ओव्हरफ्लो तिथला उचलून इथे टाकला 100 दिवस आणि इथून ओव्हरफ्लो मोरगावपर्यंत जर नेला, हजारो विहिरी चार्ज होतील. पाण्याचा कायमचा प्रश्न सुटेल. एखादी उपसा नव्हे, तीच जानाई सिरसाईची मशिनरी काय आता पाणीच नाही, ती जरी आणून इथे नाझऱ्याच्या बाजूला बसवली तर नाझऱ्यात पाणी टाकून पुरंदरची सगळी दुष्काळी गावं, रिसे पिसे पांडेश्वर वगैरे ही सगळी, नायगाव, तशीच ती 29 गावं, ती देखील जलयुक्त तुम्ही करू शकता. त्यांना 50 वर्षात जे जमले नाही ते वापरून अभिमानाने स्वाभिमानाने सांगतो, होय हे आत्ता तुम्ही सांगताय सगळे हे केलं पाहिजे. काही लोक सांगतात त्यावेळेस एवढे मोठे पंप नव्हते. सगळं काय होतं, इच्छाशक्ती नव्हती. आणि म्हणून माझा मोठेपणा म्हणून नव्हे, पण जर लोकांच्या बाबतीत जर तळमळ असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला सुचतात. आणि म्हणून आता माझा महत्त्वाचा तोही एक प्रकल्प आहे, तो मुख्यमंत्र्यांना मी दिला आहे. मी अजित पवारांनाही सांगतोय, मी पवार साहेबांनाही पत्र लिहिले की हा प्रकल्प सगळ्यांनी मिळून आपण वाहून जाणारे हे पाणी जर नाझऱ्यात टाकलं, तयार आहे नाझरं, करेचं पात्र एवढं मोठं तयार आहे, 1 इंच कोणाची जमीन घ्यायची गरज नाही. मशिनरीसुद्धा ती जी मशिनरी जानाई सिरसाईची तीच गावं आहेत, त्याच गावांनाही पाणी जाणार आहे. ती मशिनरी तयार आहे, तेवढ्याच कॅपॅसिटीची आहे, 4 TMC पाणी उचलणारी. फक्त सिव्हिलवर करायचं आणि ती मशिनरी आणून इथे बसवायची. पुण्याचाही लोड कमी होईल, तिकडच्या लोकांना पाणी मिळेल आणि वाहून जाणारं पाणी आहे हे ह्या सगळ्या बारामतीच्या 29 दुष्काळी गावांना आणि पुरंदरच्या पूर्व पट्ट्यातल्या आमच्या सगळ्या दुष्काळी गावांना गेम चेंजर योजना आहे.
50 वर्ष त्यांना सुचली नाही. विजय शिवतरेंच्या तळमळीपोटी ते माझ्या डोक्यात आलं आणि तो एक प्रकल्प हा अतिशय ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मी आताशी कुठच्याही परिस्थितीत मग तो करून घेणार. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2019 साली लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मी एक भाषण केलं होतं मुख्यमंत्र्यांच्या समोर देवेंद्र, आणि त्यात सांगितलं होतं एकदा मतदान करा, तुमचं पुढच्या वेळेस मी पाणी आणेल. थोड्या थोड्या बेसिक कल्पना त्यावेळेस ह्याच होत्या आणि आता त्या मूर्त स्वरूपात राबवण्यासाठी निश्चितपणे काम करू. खालच्या गावांचा प्रश्न पिण्याचा आहे, समाविष्ट झाले उंडरी, पिसोळी, आंबेगाव, त्या भागातलं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे जांभुळवाडी जो तलाव आहे त्यात 65 MCFT पाणी, त्या पाण्याचा वापर करून जसं मी देवाचिवळी फुरसुंगी पाणी पुरवठा योजना केली तसं ते भूपृष्ठावर उपलब्ध असणारं पाणी आहे ते पाणी वापरून आंबेगाव, खुर्द, बुद्रुक या भागाला कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न पुण्यावर अवलंबून न राहता तो देखील प्रस्ताव मी दिलेला आहे. आणि म्हणून परत एकदा सांगतो की कोणी विचारसुद्धा करणार नाही, एवढ्या कल्पना करून त्या मूर्त स्वरूपात राबवण्याचं काम मी करेल. मी जेव्हा आलो 2008ला त्यावेळेस गुंजवणीचं कोणाला गुंजसुद्धा माहीत नव्हती, पण आपण धरण पूर्ण केलं, मार्गी लावलं. तशाच प्रकारचे हे सगळे ड्रीम चेंजर प्रोजेक्ट, गेम चेंजर प्रोजेक्ट पुढच्या 3-4-5 वर्षात, पुढच्या इलेक्शनच्या आत विमान देखील उडलं पाहिजे एवढं टार्गेट आम्ही सर्वांनी ठेवलं. बापू, तुम्ही सांगितलेले सगळे प्रकल्प पुरंदरच्या हिताचे, त्यामुळे ते होणं गरजेचं आहे, ते व्हावेत. ह्या शुभेच्छा तुम्हाला दीर्घायुष्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. 5 लाखांपेक्षा जास्त सबस्क्राईब आपले झालेले आहेत. मी पुन्हा एकदा विनंती करतो, आपण अजूनही महाराष्ट्र वार्ताला सबस्क्राईब केलं नसेल तर महाराष्ट्र वार्ताला सबस्क्राईब करावं ही विनंती. धन्यवाद.